आज आपण बनवणार आहोत गहू रवा आणि झटपट गुळाचे गुलगुले असे झटपट आहेत. अगदी 15 मिनिटांमध्ये खायला तयार आणि पौष्टिक असे आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला साहित्य काय घ्यायचं आहे आणि कसं बनवायचं आहे. सुरुवातीला आपल्याला पाव कप रवा घ्यायचा आहे. अचूक असं माप आहे, हे परफेक्ट असं आहे. रवा झाल्यावरती त्याच वाटीनं 1 कप बरोबर 1 कप दाबून घेतलेलं नाही आहे पीठ. 1 कप गव्हाचं पीठ आहे, हे ते पण घ्यायचं आहे आपल्याला. आणि बाजूला लगेचच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आता हा 1 वाटी गूळ आहे, तर याला 1 वाटी पाण्यानं उकळवून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये गूळ हा मंद आचेवरती उकळू द्यायचा छान. 1 वाटी गूळ, त्याच वाटीनं पाणी, त्यामध्ये 1 वाटी पाणी ॲड करायचं आणि मस्त मंद आचेवर विरघळू द्यायचं. त्या मिश्रणामध्ये आपल्याला साहित्य टाकायचं, थोडासा ओवा, थोडेसे बडीशेप, इलायची बारीक करून घ्यायची आहे आणि सुंठ बारीक करून घ्यायची आहे. हे सगळं बारीक करून घ्यायचं. बडीशेप आणि ओवा असा टाकायचा आहे आपल्याला. इलायची आणि सुंठ बारीक करून घ्यायची आहे. जर आपण ओवा बारीक केला तर आपल्याला गोड बनवायचा आहे, तर त्यामध्ये अति तिखटपणा होऊन जाईल. म्हणून जसं आहे तसं टाकायचं आहे. आपण इलायची आणि सुंठ बारीक करून घेऊया, ठेचून मस्त ठेचून घ्यायचं. आता हे इलायची आणि सुंठ जे बारीक केले ते या गुळाच्या पाण्यामध्ये ॲड करायचं, म्हणजे त्यामध्ये अर्क व्यवस्थितपणे उतरून जाईल. गूळ पाण्यामध्ये मस्त विरघळलं आहे, तर हे एकदम गरम गरम वाफा आहेत, तर ते पूर्णपणे नॉर्मल थंड होऊ द्यायचं आहे पाण्यासारखं. मगच आपल्याला ते मिश्रण बनवायचं आहे. आणि मध्ये असं विरघळत राहिलं, म्हणजे ढवळत राहिलं तरी थंड व्हायला मदत होती, पटकन होऊन जाईल. कारण हे फ्रीजमध्ये ठेवून पण पटकन होणार नाही. असं वाफा झाल्यात बाहेर, मग होते ते आपोआप थंड. बघितलं, गुळाचं पाणी एकदम मस्त थंड झालेलं आहे. आता त्याला मस्त चाळणीच्या सहाय्यानं आपण गाळून घेऊयात. मस्त असं गाळून घ्यायचं आहे. 1 वाटीच आपल्याला पाहिजे होतं, तर हे बरोबर 1 वाटीच आहे. आणि याच्यामध्ये हे गुळाचं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. गव्हाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण तर असं मिक्स करायचं. थोडं थोडं लागेल तसं पाणी घ्यायचं. एकदम टाकलं की ते टेक्स्चर आपलं जे आहे ते पूर्ण अचूक होऊन जाईल. मिक्स करायचं आहे व्यवस्थित, गाठोळ्या होऊ द्यायच्या नाहीत. आणि वरून लागेल तसं अजून थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. पेढ्या टाईप झालेला आहे, ते अजून आपल्याला लूज करून घ्यायचं आहे, म्हणून अजून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. गुळाचं पाणी थोडं ॲड करत राहायचं आहे. आणि चमच्याच्या सहाय्यानं वाटीला पकडून छानसं असं दाबून घेऊन त्याच्यातला पांढरेपणा जो आहे पिठाचा तो पूर्ण गेला पाहिजे आणि व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. जर याच्यामध्ये पाणी कमी पडलं, गुळ आणि पाणी कमी पडलं, तर तुम्ही अर्जंटमध्ये बॅटर बिघडल म्हणून पाणी आणि साखर जरा विरघळून घेऊ शकता कोमट, आणि ते गार करून ॲड करू शकता. मस्त तेल बघा मस्त गरम झालेलं आहे, त्यामधून बुडबुड्या निघत आहेत. अगदी मंद आचेवर किंवा अगदी हाय फ्लेमवरती अजिबात करायचे नाहीत, काळपट पळतील आणि आतून कोरडे आणि कच्चे राहतील. त्यामुळे कमीपेक्षा थोडंसं जास्त आणि मिडियमपेक्षा थोडंसं कमी असं स्लोमध्ये आपल्याला घ्यायचं आहेत. त्यासाठी आपण एका वाटीमध्ये पाणी घेणार आहोत आणि गोळे बनवणार आहोत. वाटीत पाणी घेतलं, असे हात बुडवून घ्यायचे आणि बॅटर घ्यायचं, अशा पद्धतीने घ्यायचं आणि हळूच एका ठिकाणी सोडून द्यायचं, म्हणजे त्याचा आकार पण येऊन जाईल. बघा, सगळे मस्त असे टाकून घेतले आहेत. आकार परफेक्ट नसला तरी चालेल, पण रुचकर असे झाले पाहिजेत, अशी परफेक्ट रेसिपी आहे. आपल्या टाकण्यावरती आहे. आणि एकदा टाकलं की ते चिकटपणा असल्यामुळे त्याला पूर्ण सेट होऊ द्यायचं, मगच पलटी मारायची. पलटी मारताना घाई करायची नाही, मग असे मस्त पलटी होऊन जातात. पूर्ण एक करून पलटी मारून घ्यायचे आहेत. खूप सुंदर आणि जाळी पडली आहे त्याला. अतिशय टेक्स्चर जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे. त्यामुळे
हे बघा सुंदर असे पलटी व्हायला लागलेत. आणि सुरुवातीला जो पहिला राऊंड आहे ते गुलगुले जे आहेत ते कमी टाकायचे आहेत आणि दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही पटपट आणि जास्त पण टाकू शकता. आणि एकदा का एक फर्स्ट पलटी झाली, सेकंड पलटीच्या नंतर आलटून पलटून कंटिन्यू करायचं, तेव्हा मग ते एकदम वरून काळपट होणार नाहीत आणि आतून पण कच्चे राहणार नाहीत. त्यामुळे आलटी पलटी ही नेहमी करत राहायची. आता कंटिन्यू अशी पलटी मारत राहायचे. लालसर दिसलेच पाहिजेत ते. लालसर तुम्हाला वाटेल की करपायला लागलेत, तर बिलकुल नाही, ते पूर्ण लालसर असतात. हा जो दिसतोय तसे असतात पूर्ण असे. पलटी मारत राहायचं. अगदी फुगले आहेत मस्त आणि जाळीदार बनले आहेत. खूप छान. आणि सुगंध तर गुळामुळे आणि इलायचीमुळे आणि सुंठ टाकलेले आहे आपण, खूप सुंदर असं येत आहे. करताना नेहमी चमच्यानं पलटी करायची आणि अशा मोठ्या जाळीमध्ये काढून घ्यायचे. त्यामुळे तेल पटकन असं खाली गेलं जाईल, म्हणजे तेलकटपणा त्यामध्ये कमी उरला जाईल. तेल मुरलं की त्याचा वास छान नाही येत आहे आणि खूप तेलकट होऊन जातात. दुसरी स्टेप पण अशीच मस्त, जरा जास्त काढलेले आहेत मी. हे बघा जाळीदार खूप सुंदर असे आहेत. सेट झाले आहेत दुसरे पण. पलटी मारून घ्यायचे, पटपट पलटी होतात. एकदा की सेट झाले की खालचा चिकटपणा कमी झाला, तेलकटपणा आला की पूर्ण होऊन जातात. असे पलटी मारून घ्यायचे मस्त. खूप छान असे झाले आहेत. अगदी टिफिनला पण देऊ शकता तुम्ही. टिफिनसाठी, नाश्त्यासाठी किंवा एक्स्ट्रा टिफिन म्हणून काय द्यायचं आहे गोड, त्यामध्ये स्वीटमध्ये हे घेऊ शकतात. गव्हाचं असल्यामुळे अतिशय पौष्टिक आहे आणि हेल्दी आहे. आणि लहान मुलांच्या टिफिनला पण देऊ शकतात, काहीच हरकत नाही. कारण लहान मुलांना गोड गोष्टी खूप आवडतात आणि मैद्याच्या करण्यापेक्षा या गोष्टी खूप छान आहे. आणि साखरेचं नाही आहे मुळात, साखर नसल्यामुळे अतिशय उत्तम आहे. गूळ पौष्टिक असतो आणि लहान मुलांना साखर देण्यापेक्षा गूळ उत्तमच आहे. तर अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही आठवड्यातून एकदा तुम्ही देऊ शकता, पण लहान मुलं तुमचे वारंवार मागू शकतात. तर असे बघा छान असे झालेले आहे, सॉफ्ट बघू शकता तुम्ही. हे बघा आतमध्ये पण, वा खूप छान. आणि यामध्ये एक्स्ट्रा म्हणजे तुम्ही यामध्ये खसखस पण ॲड करू शकता वरून. खूप सुंदर. आणि ह्याचं टेक्स्चर असं झालं आहे बघा रव्यामुळं. खसखस ॲड नाही केली तरी चालेल, कारण खसखससारखा रवा बाहेर पडलेला आहे. खूप छान असा सुंदर, खूप सुंदर दिसतं. अक्षरशः गोल गोळे आहेत, पण अनारशासारखं दिसत आहे. खसखस वरून चमकत आहे मस्त. आपले सगळे असे मस्त गुलगुले तयार आहेत बघा, जाळीदार आणि मस्त खसखस आणि सुगंध खूप छान आणि पौष्टिक तयार आहेत. मला तर कंट्रोलच नाही झालं, कॅमेरा बंद असतानाच मी खाऊन घेतला. खूप छान आणि सुंदर, आतमध्ये सॉफ्ट आणि खुसखुशीत झालेले आहेत. तर तुम्ही करायला विसरू नका. अगदी 10 मिनटामध्ये नाश्ता आहे, सगळ्यांसाठी आहे. आणि तुम्ही त्याला स्टोरेज पण करू शकतात, म्हणजे 2-3 दिवस आरामात टिकू शकतात. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही असेच बनवले होते का किंवा बनवून पाहणार आहात का, कमेंट करायला विसरू नका. आणि जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच छोटे छोटे पदार्थ मी बनवत असते आपल्या चॅनलवरती आणि तुमच्यासोबत शेअर करत असते. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.